महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी सगळ्यात मोठी बातमी। रेशन कार्ड धारकांसाठी मिळणार आता 50 मोफत वस्तू। 10 जुलैपासून मोठा बदल। कुणाकुणाला मिळणार या सगळ्या वस्तू? त्यापैकी 10 वस्तू तर काही न करता तुमच्या घरात पोहोचणार। इतर वस्तूंसाठी तुम्हाला काय करायचंय जाणून घेऊया। आणि ती लागणारी 2 महत्त्वाची कागदपत्रे कोणती आहेत? महाराष्ट्र सरकारने आता सगळ्यांनाच चकित करणारा, आश्चर्यचकित करणारा हा मोठा निर्णय घेऊन आगामी होऊ घातलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अगोदर हा निर्णय अगदी खूप मोठ्या चर्चेत आहे। तेव्हा सविस्तर बातमी आता आपण जाणून घेऊया। महाराष्ट्रामध्ये सरकारने घेतलेल्या या मोठ्या निर्णयाचं स्वागत कसं होत आहे? तुम्ही रेशन कार्ड धारक आहात का? जर हो तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे। सरकारचा एक असा निर्णय ज्याने आता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे। ऐकण्यात येते की रेशन कार्डवर आता तब्बल 15 वस्तू मोफत मिळणार आहेत। पण हे खरं आहे का? आणि हो, ती 2 कागदपत्रे कोणती आहेत जी तुम्हाला 10 जुलैपूर्वी तयार ठेवावी लागणार आहेत? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल। तेव्हा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक चर्चा वेगाने पसरते। सरकारच्या अधिकृत GR नुसार किंवा महाराष्ट्राच्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा GR काढल्याची बातमी समोर येत आहे। आपण या सगळ्यांचा घेऊया आढावा। नेमक्या त्या 15 वस्तू 12 वस्तू कोणत्या आहेत, त्याचं गणित काय आहे नेमकं ते जाणून घेऊया। अनेकदा रेशन दुकानांमध्ये आपल्याला तांदूळ किंवा गव्हाव्यतिरिक्त डाळ, तेल किंवा साखर मिळते, पण या 15 वस्तू ऐकायला स्वप्नवत वाटतंय ना? सत्य आहे की राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना एकत्रित करून काही निवडक जिल्ह्यामध्ये एक पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा विचार सुरू आहे। आणि हेच ते 15 वस्तूंचे सत्य आहे की हा फक्त एक राजकीय जुमला आहे ते आपण आता जाणून घेऊया। मोदी सरकार दरवेळी राजकीय जुमला देऊन सर्वसामान्य माणसांना फसवत असते, परंतु या फसवणाऱ्या गोष्टीपासून सर्वसामान्य जनता देखील आता समजूतदार आहे। मोदी सरकारने गेली 10 वर्ष जनतेला फसवलंय असंच लोकांना वाटतंय। मग आता 10 जुलैपासून जर तुम्हाला या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर 2 कागदपत्रं कोणती लागतील? तुमचं रेशन कार्ड, डिजिटल किंवा अपडेटेड। रेशन कार्डवरती नाव असणे आणि ते आधारशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे, तरच तुम्हाला या गोष्टी मिळतील। KYC पडताळणी। अनेक लोकांचं टेन्शन कार्ड आधार कार्डशी लिंक नाही, ते रेशन कार्ड तुम्हाला आधार कार्डशी लिंक करावं लागेल, त्यामुळेच त्यांना धान्य मिळत नाही आहे। आणि या 10 जुलैपासून तुम्हाला त्या वस्तू देखील मिळणार नाहीत। या सरकारचा हा मोठा निर्णय आता समोर येतोय। आता तुमच्या मनात आलं असेल की या 12 वस्तू जुलैला नेमकी कशा मिळणार? सरकार वस्तू देणार की रेशन दुकानदारांना नवीन नियमावली देणार? मित्रांनो, खरी गोम इथेच आहे। अनेक लोक माहिती अर्धवट घेतात आणि रेशन दुकानावरती जाऊन गर्दी करतात, परंतु हा निर्णय आपल्या महाराष्ट्रात लागू कधी होणार याची मात्र कोणत्याही प्रकारची तारीख अजूनपर्यंत जाहीर झाली नाही। म्हणजेच सरकारकडून फक्त हा जुमला आहे काय अशी चर्चा सुरू झाली। मात्र अंत्योदय योजनेतील काही रेशन कार्ड धारकांना या वस्तू मिळू शकतात, परंतु सध्या अजून त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा GR आलं नसून सरकार लोकांना फसवते का अशी जनतेची भावना वरवर होण्यास सुरुवात झाली आहे। शेवटी एकच, सरकारचं कोणतेही धोरण असो ते शिधापत्रिका पोर्टलवरती किंवा सरकारी अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध होते, त्यामुळे आपण अफवांवरती विश्वास ठेवू नका। 10 जुलै ही तारीख महत्त्वाची आहे, परंतु या 15 वस्तूंच्या नावाखाली तुमची फसवणूक होणार नाही याची काळजी आपण घेणं खूप गरजेचं आहे। एकंदरीत महाराष्ट्र सरकार सध्या 4 ते 5 वस्तू रेशन कार्डवरती तुम्हाला मोफत स्वरूपात देत आहे। त्याच वस्तू आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत।
काही ठिकाणी त्या वस्तू देखील बंद झाल्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसला आहे. तेव्हा कोणकोणत्या जिल्ह्यात आता मिळणार या वस्तू ते देखील बघूया. महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आता रेशन कार्ड दुकानावरती वस्तू मिळण्याची शक्यता आहे, परंतु सरसकट सर्वांना नाही. ज्यांचे रेशन कार्ड पिवळ्या रंगाचं आहे अशाच काही लोकांना वस्तू मिळतील असं सरकारने जाहीर केलं आहे. काही लोकांना पैसे देण्याचा देखील सरकारने निर्णय घेतला आहे. यामुळे या निर्णयाचं स्वागत सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांनी करायला सुरुवात केली असून त्या वस्तू आता कधी मिळतील ते आता लवकरच कळेल. परंतु सरकार मात्र अतिशय गरीब लोकांसाठी हे वेगवेगळी योजना आणत आहे हे मात्र नक्की. मित्रांनो, धन्यवाद.